12th मॅन पाठवून द्या दोन्ही कर्णधाराने. तर येऊया मैदानामध्ये पहिल्या चेंडूवर जरूर अपील केला गेला होता, परंतु डॉट चेंडू जरूर येतोय कारण गरज आहे एक अनुभवी खेळाडू आणि अनुभवी संघ मैदानामध्ये आपण पाहतोय. मामा भांजेसाठी महेश पालांडे यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक. सुजय उतेकर भाजी मार्केट लोटे यांच्याकडून सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक वैभवसाठी आलंय. नक्कीच मामा भांजे ह्या संघाने इथे प्रतिष्ठा आणि पणाला लावली जरूर होती कारण शेवटच्या क्षणापर्यंत मॅच आणली होती आणि मी नक्कीच म्हणेन की चांगली झुंज दिली एक बलाढ्य संघासमोर. तर नक्कीच कौतुक आहे त्या संघाचं. तर मामा भांजे या कर्णधाराकडे सुद्धा चौकार आणि षटकारासाठी पालांडे साहेबांनी जे 1000 रुपयाचं पारितोषिक लावलं होतं ते सुद्धा त्यांना सुपूर्द केलं गेलेलं आहे. तर येऊया मैदानामध्ये एक मोठी मॅच आपण पाहूया. त्रिमूर्ती लोटे हा संघ इथे प्रथमतः फलंदाजी करताना आपण पाहतोय. धाव फलकावर धावा आहेत 6. षटकार आला कारण आम्ही आमच्या भेंडेवाडीचे शिवसैनिक विनोद यादव, शेखर पवार, विनायक पवार, पप्या पवार, खरात आपण सर्व 2 दिवस गेले 2 दिवस या स्पर्धा पाडण्यासाठी अतोनात प्रयत्न करताय. आपले सर्वांचे शिवसेना शाखा, युवा सेना शाखा आवासीच्या वतीने हार्दिक अभिनंदन. तर येऊया मैदानामध्ये एक घमासान आपण पाहतोय कारण एक बलाढ्य संघासमोर लढत देताना इथे आपण पाहतोय त्रिमूर्ती लोटे हा संघ बॅटिंग करताना. षटकार आला यानंतर पुन्हा एकदा तयार आहे गोलंदाज इम्रान. यावेळेला मात्र पाहतोय टॉपेज लागते आणि झेल होतोय तर एक चांगला कमबॅक करून देतोय आपल्या गोलंदाजीतून इम्रान कारण षटकार आल्यानंतर यावेळेला मात्र चांगली गोलंदाजी केली आणि पूर्णतः चकवलं अक्षरशः असदला आणि यावेळेला मात्र तंबूच्या आसऱ्याला पहिला गडी बाद होतोय असद. मध्ये बाळू सनगर यांनी सांगितलं की एक कुल खेळाडू आपण पाहतोय या मैदानामध्ये. मागच्या सामन्यामध्ये खेळताना ज्याने धावांचा पाऊस पाडला तो हरी आणि त्यांनी सांगितलं की हरी कुल माइंडने खेळत असतो. तर क्रिकेटमध्ये बाळू हेच असतं की कुल माइंडने जेवढं खेळाल कारण तुमच्या डोक्यावर बर्फ ठेवून खेळणं फार गरजेचं असतं. म्हणजे बर्फ ठेवायला लागतो तुमच्या डोक्यावर आणि म्हणजे शांततेने क्रिकेट खेळावं लागतं. यावेळेला मात्र फक्त पाहतोय दिशा कव्हरची आहे. यावेळेला मात्र 1 धाव जरूर मिळेल. क्षेत्ररक्षक आहे. तत्पूर्वी धावा मात्र 7 धावफलकावर पाहतोय आपण. पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे. 4 षटकांचा सामना असेल आणि यावेळेला त्रिमूर्ती लोटे हा संघ इथे फलंदाजी करताना पाहतोय की चांगली आक्रमकता नक्कीच अवलंबी जाईल कारण समोरचा संघ तेवढाच ताकदीनिशी उतरलेला आहे. बलाढ्य संघ आहे या चिपळुणातला आणि तो इथे मात्र क्षेत्ररक्षण करताना स्पीडअप ठेवा मित्रांनो कारण लवकरात लवकर हा सामना संपुष्टात आणायचा आहे कारण आपल्याकडे फ्रंट लाईनची व्यवस्था नाही आहे. या दिवसामध्ये हे सामने संपवायचे आहेत. यावेळेला मात्र ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न जरूर झाला होता परंतु थर्ड मॅनला तिथे चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि निर्धाव चेंडू यावेळेला आपण पाहतोय मैदानामध्ये. चांगलं एक रंगतदार सामना नक्कीच पाहायला मिळेल. 4 षटकांचा सामना आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे पहिलं षटक चालू असताना यावेळेला धावफलकावर धावा आहेत फक्त 7 आणि गडी मात्र 1 गमावलेला आहे त्रिमूर्ती लोटे संघाने आणि यावेळेला मात्र गोलंदाजी जी धुरा जी आहे ते इम्रानने सांभाळलेली आणि यावेळेला तो गोलंदाजी करताना शेवटचा चेंडू असेल त्याच्या या षटकामधला. यावेळेला ड्राईव्ह चांगला आहे परंतु शॉर्ट मिड ऑफला क्षेत्ररक्षक तैनात असल्यामुळे धाव घेण्याचा संभव नाही आणि यावेळेला पुन्हा निर्धाव चेंडू जातोय. धाव संख्या 7 आहे धावफलकावर. पहिल्या मिनिटरी पॉवर प्लेच्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय त्रिमूर्ती लोटे संघ 1 गडी बाद 7 अशी धावसंख्या आहे. परंतु यावेळेला जे संध्याकाळचं सत्र आहे यावेळेला थोडीशी हवा आपण पाहतोय की पश्चिमेकडून पूर्वेला जी हवा जाते त्याचा ॲडव्हान्टेज मात्र जरूर मिळतं त्या हरीला आणि हरीने त्याचा पुरेपूर फायदा उचलला होता. एक हाती सामना आपल्या बाजूनी झुकवला होता.
त्या हरीने यावेळेला नक्कीच मी असं म्हणेन की खरोखर शांत स्वभावाचा हा खेळाडू आणि क्रिकेटमध्ये मित्रांनो जेवढं तुम्ही शांत राहाल तेवढं तुम्ही नक्कीच पुढे जाल आणि ते गरजेचं आहे. कारण आपण सातत्याने सुनील गावस्कर आणि द्रविड यांचं जर आपण उदाहरण घेतलं तर शांत डोक्याने खेळणारे अक्षरशः टेस्ट क्रिकेटमध्ये पाहिलं की टेम्परामेंट फार महत्त्वाचं असतं आणि ते मात्र त्यांच्याकडे असायचं कारण ते शांत डोक्याने खेळायचे. यावेळेला एक भागीदारी येणं गरजेचं आहे कारण दुसरं षटक असेल. या दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय की रिस्ट्रक्शन जे आहे फिल्डिंगचं ते मात्र हटवण्यात आलेलं आहे कारण बाउंड्री लाईनचा जो ताबा आहे तो मात्र क्षेत्ररक्षकांनी घेतलेला आहे. यावेळेला फक्त सर्कलच्या आतमध्ये जे आपण पाहतोय ते 4 खेळाडू मात्र त्याची मुभा असते सर्कलमध्ये ठेवण्याची. बाकीचे तुम्ही क्षेत्ररक्षक जे आहे ते बाउंड्री लाईनच्या सीमारेषेवर तैनात करू शकता. यावेळेला मात्र आपण पाहतोय गोलंदाजीची धुरा जी आहे ती बाबूकडे आहे. बाबू हा एक चांगला गोलंदाज कारण आपण पाहतोय आमदार चषकामध्ये खेळमध्ये त्यांनी करामत केली होती. फिरकेचा जादूगार असं मी म्हणेन. तर यावेळेला तो मात्र त्याला पाचारण केलं कर्णधाराने आणि नक्कीच एक चांगला बलाढ्य संघ आपण पाहतोय. यावेळेला क्षेत्ररक्षण करताना गोलंदाजीमध्ये सुद्धा मातब्बर आणि फलंदाजीमध्ये सुद्धा मातब्बर असलेला हा संघ यावेळेला मात्र स्ट्राईकला आहे आपण पाहतोय. आणि यावेळेला चेंडू ड्राईव्ह करण्याचा जरूर प्रयत्न झाला परंतु क्षेत्ररक्षक आहे आणि हे पाहता 2 धावा मात्र चोरून घेतलेल्या आहेत. कमाल मी असं म्हणेन कमाल की रनिंग द बिटवीन विकेट आणि खरोखर बघता बघता आंखों में इशारा करके चुराया ये 2 रन हासिल किया आणि 2 धाव्याने धावफरक मात्र आपण पाहतोय सरसावतोय 9च्या घरात. गरज असेल कारण एक समोरचा मोठा संघ आहे त्याच्याकडे बॅटिंग लाईनअप चांगला आहे आणि अशा संघासमोर मोठी धावसंख्या उभारणं फार गरजेचं आहे. एक चांगलं टार्गेट सेट करणं फार गरजेचं आहे. हनीफ यावेळेला स्ट्राईकला. चेंडू उडवण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न झाला. शेफल थोडासा झाला परंतु बॅकफुटवर गेला होता आणि चेंडूची फेक जी केली होती ती गोलंदाजाने अर्थात बाबूने त्यांनी पाहिलं पारखलं की गोलंदाज थोडा शेफल होतोय. तर यावेळेला मात्र पिच केला होता तो आउटसाईड द ऑफ स्टंपला केला होता आणि पूर्णतः त्या त्याला चकून टाकलं. यावेळेला नक्कीच बाबू करामत चांगलीच करतोय. यावेळेला रिव्हर्स अटेंड करण्याचा प्रयत्न झाला होता कारण हवेच्या दिशेने त्याचा ॲडव्हान्टेज घ्यायचा होता यावेळेला हनीफला आणि पंचांचा इशारा मात्र येतोय वाईडचा. अर्थातच दंडित केलं जाते गोलंदाज बाबूला. यावेळेला मात्र एक दंडाच्या स्वरूपात धाव देण्यात येईल आणि एका धावेने धावफलक सरसावतोय. 10च्या घरात दुहेरी आकड्यामध्ये पोचतोय. त्रिमूर्ती लोटे हा संघ यावेळेला पुन्हा तयार. गोलंदाज राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करताना यावेळेला उडवलाय चेंडू परंतु एलिव्हेशन मिळालं नाही आहे आणि एक सिलेक्शन जे स्ट्रोकचं होतं ते मात्र चुकीचं ठरतं आणि इथे झेलबाद होऊन हनी बॅक टू पॅव्हलियन होतोय. दुसरा हात शिवसेना म्हटलं की एक वादळ असं मी म्हणेन कारण शिवसेना ही फक्त राजकारणात नाही आहे तर समाजकारण करत असतं आणि समाजकारणच करून ती मग राजकारण करतं. तर अशी ही शिवसेना आणि याचं आयोजन मात्र मी सगळं श्रेय जे जाईन ते आयोजकाला अर्थातच श्री SK आंबरे माजी उपसभापती यांच्या या नेतृत्वाखाली ही स्पर्धा पार पडते. यांच्या या संकल्पनेतून ही स्पर्धा पार पडते. तर येऊया मैदानामध्ये. आपण पाहतोय एक चांगलं घमासान नक्कीच असेल परंतु 2 षटकांचा 2 षटकं इथे प्रगतीपथावर असताना यावेळेला मात्र धावसंख्या आहे धावफलकावर 2 गडी बाद 10. यावेळेला नवीन फलंदाज साजिद मैदानामध्ये डावखुरा फलंदाज सज्जाद. तर यावेळेला मात्र फक्त दिशा दिली मित्रांनो. जेव्हा आपण चारी बाजूला जेव्हा ओपन ग्राउंड असतं यावेळेला फक्त दिशा देणं गरजेचं असतं. तुम्ही दिशा दिलीत तर तुमच्याकडे धावा जरूर येते परंतु तुम्ही कुठेतरी खराब सिलेक्शन तुमचं शॉटचं जर असेल तर सिलेक्शन मात्र तुम्ही जे चुकीचं केलं तर मात्र त्याचं तुम्हाला एक भुगतान मी असं म्हणेन की विकेटच्या स्वरूपात पाहायला मिळेल. परंतु जर चांगलं सिलेक्शन असेल गॅप शोधा. धावसंख्या 14 धावफलकावर पाहतोय आणि यावेळेला चांगला स्ट्रोक होता. पुन्हा एकदा तयार. यावेळेला बाबू यावेळेला आपली साईड चेंज करताना राऊंड विकेटचा मारा करताना
बाबू, कारण जेव्हा डावखुरा फलंदाजी करत असतो तेव्हा बाबू नक्कीच मी असं म्हणेन की हा गोलंदाज त्याला तेवढं नॉलेज आहे की जेव्हा तुम्ही डावखुरा फलंदाजी करत असतो त्यावेळेला मात्र या पूर्णतः निर्धाव चेंडू यावेळेला आणि आपण पाहतोय की चांगली सिलेक्शन केलं होतं बाबूने, कारण राऊंड विकेट मारा करताना अंपायरकडे जर म्हणजे LBWचा अपील जर केला तर नक्की त्याचं उचलून धरतात अपील, परंतु यावेळेला जर आपण ओव्हर द विकेटचा जर डावखुरा फलंदाज असेल आणि त्याला जर अपील केलं तर मात्र कुठेतरी ॲडव्हान्टेज मिळतं ते बॅट्समॅनला. तर यावेळेला डॉट चेंडू येतं, धावसंख्या धावफलकावर स्थिरावते, फक्त 14 आहे. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना यावेळेला पुन्हा एकदा बाबू फलंदाज आपण पाहतोय सज्जाद फलंदाजीसाठी. यावेळेला चेंडू मात्र पाहतोय कव्हरच्या दिशेला उडवलाय, डोक्यावरून पाहूया क्षेत्ररक्षक जरूर त्याचा पाठलाग करतोय, परंतु येतोय सरळ पंचांचा इशारा सीमारेषा पलीकडे 4 धाव्यांसाठी चौकार. डीजे चांगले सुमधुर संगीत आपल्याला सातत्याने जो ऐकवतोय, नक्कीच एक चांगली करमणूक करतोय आपल्यासाठी. सातत्याने 2 दिवस इथे तो आपला करमणूक करतोय. तर यावेळेला मी नक्कीच जे आयोजक आहेत श्री SK आंबरे माजी उपसभापती, तसेच श्री प्रकाश श्रीपत आंबरे माजी सरपंच आवाशी आणि शशिकांत आंबरे माजी सरपंच आवाशी, तसेच राज आंबरे सरपंच आवाशी, श्री आबा साने माजी सरपंच आवाशी. तर नक्कीच यांचं मोलाचं योगदान आहे. तसेच आपण पाहतोय सातत्याने आपल्या या व्यासपीठावर पाहुण्यांची रेलचल सुद्धा चालू आहे आणि जेव्हा व्यासपीठावर असतात तर नक्कीच त्या व्यासपीठाला शोभा येत असते. आणि यावेळेला हे भरगतचं आपलं जे व्यासपीठ आपण पाहतोय पाहुण्यांनी भरलेलं आहे. तर यावेळेला आपण मैदानामध्ये पाहतोय तिसरं षटक प्रगतीपथावर आहे आणि यावेळेला आमचे मेटेचे माजी सरपंच आदरणीय जाधव साहेब इथे उपस्थित आहेत. त्याचबरोबर ज्येष्ठ शिवसैनिक सोनगाव दिवेकर साहेब हे इथे उपस्थित आहेत. शिवसेना युवासेना शाखा आवासीच्या वतीनं त्यांना मी धन्यवाद देतो. त्यांचं सत्कार मी श्री अजित आंबरे यांना विनंती करतो, त्यांचं शाळा श्रीफल देऊन त्यांचा सत्कार करायचा. तर 7 आहे स्ट्राईकला आणि यावेळेला मुदस्सर गोलंदाजीसाठी तिसरं षटक घेऊन येतोय संघाकडून, परंतु धावफलकावर जर पाहिल्या तर 19 धावा आहेत. 2 गडी मात्र तंबूच्या आसऱ्याला जरूर आहेत. तर पाहतोय आपण यावेळेला मात्र चांगला चेंडू आहे बॅक टू बॉलर, परंतु इथे कुठेतरी संजोग आंबरे एक चोरटी धाव घेण्यात यशस्वी होतोय दोन्ही फलंदाज आणि यावेळेला 20 धावा धावफलकावर पाहतोय. तर अतिथी देवो भव एक सन्मान चाललेला मायेची श्वाल आणि आपण पाहतोय की त्यांचा यथोचित असा सन्मान केला जातोय या व्यासपीठावर असे आमचे पाहुणे. तर नक्कीच या स्पर्धेच्या निमित्ताने त्यांचं स्वागत आहे. सुस्वागतम. 20 धावा धावफलकावर तिसरं षटक प्रगतीपथावर असताना मात्र आपण पाहतोय कुठेतरी व्यत्यय आलेला आहे. पाहूया पंचांकडे थोडंसं डिस्कस चाललेलं आहे खेळाडूंचं सुद्धा, परंतु गरज आहे कारण डिस्कस करणं. आणि मी असं म्हणेन की पंच हे परमेश्वर, पंच हे मायबाप आपण समजले जातो क्रिकेटचे, परंतु काही पंच असे असतात जसं आपण बकनरना जर पाहिलं वेस्ट इंडिजचं तर सातत्याने बळी ठरत होता तो सचिन तेंडुलकर. तर असे काही असतात पंच, परंतु यावेळेला आमचे जे पंच आहेत सातत्याने 2 दिवसात चांगली भूमिका पार पडताना आणि यावेळेला मात्र सल्ला मसलत करताना आपण पाहतोय आणि यथोचित म्हणजे एक चांगलं स्वतःला दोघांचा आचार विचार घेऊनच मग निर्णय देतात आणि यावेळेला त्यांनी हितगुज केलेला आहे, एक सल्ला मसलत केलेला आहे आणि यावेळेला मात्र 1 धाव जरूर दिले, कारण कुठेतरी बॉलरला त्याच्या फॉलो थ्रूमध्ये जेव्हा फिल्डिंग करताना तो व्यत्यय आणला होता फलंदाज, असं काहीतरी त्यांना डिस्कस चाललं होतं की अंपायरकडे दाद मागितली होती, परंतु यावेळेला 1 धाव जरूर मिळाली. 20 धावा धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात तिसरे षटक प्रगतीपथावर असताना पुन्हा एकदा तयार मुदस्सर गोलंदाजीच्या मार्कवर. या वेळेला हाकू टप्प्याचा चेंडू मात्र उडवला होता जरूर मिड विकेटच्या डोक्यावरून. येस 1 बाउन्स सीमारेच्या पलीकडे येतोय खणखणीत चौकार आणि यावेळेला मात्र संधी मिळेल ती
त्याला मात्र गरज असेल ते थोडंसं ॲक्सिलेटर दाबण्याची आणि एक मी असं म्हणेन की आता थर्डवरून टॉप गिअरवर टाकण्याची गरज आहे, गिअर बदलण्याची गरज आहे यावेळेला फलंदाजांना. आणि हे काम मात्र जरूर करतो. यावेळेला एक चौकार जरूर आला तो म्हणजे सज्जादच्या बॅटमधून आणि धावफलकावर मात्र त्यांनी लगावले त्या 24, कारण तिसरे षटक मार्गस्थ असताना. परंतु एक समोर जर विचार केला तर एक बलाढ्य संघ आहे, कारण बॅटिंग लाईनअप चांगली आहे. पुन्हा एकदा तयार गोलंदाज. यावेळेला मात्र पाहतोय डाव्या एसटीच्या बाहेरचा चेंडू, पंचांचा इशारा येतोय वाईट कॉलचा आणि एक धाव मात्र जरूर ॲड होईल धावसंख्येमध्ये आणि 25 धावा धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात आपण पाहतोय. परंतु यावेळेला जो फलंदाज आहे तो मात्र नक्कीच सज्जाद थोडासा भरामध्ये आहे, कारण खांदे खोलले होते, एक चौकार जरूर लागवला होता. यावेळेला पाहतोय परंतु टॉपेज आणि झेल सुटतोय, एक धाव मात्र जरूर मिळते. 26 धावा झेल सोडतोय यष्टी रक्षक, कारण एक चांगला फलंदाज आणि त्याचा झेल सोडणं म्हणजे किती विध्वंस करून टाकतो. या सामन्याची चित्र कशी बदलतात या झेलाने ते मात्र पाहण्याजोगं नक्कीच असेल, कारण उर्वरित अजून आपण जर विचार केला तर अजून 8 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल आणि 8 चेंडूंमध्ये हा झेल किती विध्वंस करून जातोय ते पाहण्याजोगं नक्कीच असेल. परंतु यावेळेला एक झेल सुटतोय, एक धाव जरूर मिळते. धावा आहेत धावफलकावर आपण पाहतोय 26. पुन्हा एकदा तयार डावखुरा फलंदाज आणि यावेळेला शैलीदारक स्ट्रोक आपण पाहतोय, क्लास पाहिलो क्रिकेटचा. आणि यावेळेला पंचांचा निर्णय येतो येस चौकार, कारण या शर्यतीमध्ये जो क्षेत्ररक्षक आहे त्याला मात्र हरवलं ते चेंडू आणि तो मात्र सीमाच्या रेषेला वेधून जातोय सीमारेषे पलीकडे चौकारांसाठी. यावेळेला धावफलकावर आपण पाहतोय तब्बल 30 लॉस ऑफ 2 विकेट्स. त्रिमूर्ती लोटे जे उशिरा प्रेक्षक आलेले आहेत त्यांच्यासाठी सांगू इच्छितो, हा जो सामना आहे तो अब्दुल कादिर आणि त्रिमूर्ती लोटे यांच्यामध्ये रंगलेला आहे. कारण जे घर बसल्या प्रेक्षक सुद्धा जे आहेत यूट्यूबच्या माध्यमातून ज्या या खेळाचा आनंद घेत आहेत, या स्पर्धेचा आनंद लुटत आहेत, त्यांना सुद्धा मी सांगू इच्छितो की हा पहिला जो शेवटचा हा आजच्या दिवसातला सामना आहे, परंतु जी पहिली इनिंग आहे ती त्रिमूर्ती लोटे हा संघ इथे खेळताना पाहतोय आपण. तिसरं षटक मार्गस्थ असताना यावेळेला मात्र धावा आहे धावफलकावर 30 मुद्दसर आहे. यावेळेला गोलंदाज आणि फलंदाजीसाठी आपण पाहतोय यावेळेला चौकार ज्यांनी मारला तो फलंदाज साद यावेळेला डावखुरा फलंदाज आपण पाहतोय. शैलीदार फलंदाज हवेचा ॲडव्हान्स घेतोय का ते पाहणं जोगं नक्कीच होतं, परंतु यावेळेला मात्र दिशा होतीची ऑफ साईड आणि यावेळेला 2 धावा जरूर मिळत आहेत. आणि रनिंग द बिटवीन विकेट फार महत्त्वाचं असतं मित्रांनो क्रिकेटमध्ये. जेव्हा तुम्ही कॉल देता आणि कॉल देणं एकमेकाचा जो ताळमेळ आहे तो फार गरजेचा आहे आणि त्यामुळंच तुमच्या धावा दुसऱ्या सुद्धा होऊ शकतात. अन्यथा तुम्ही जर कॉल मिस केला, जर कॉल दिलात नाही, कोऑर्डिनेशन तुमचं चांगलं नसेल तर मात्र इथे एक धोका संभवू शकतो. परंतु यावेळेला 2 धावा मिळतात. 32 धावा तब्बल 3 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गाड्यांच्या मोबदल्यात. त्रिमूर्ती लोटे इथे आपण पाहतोय एक घमासान, एक चांगलं युद्ध, एक चांगली लढत पाहायला मिळते. क्रिकेटच्या या युद्धामध्ये या लढतीमध्ये कोणी हरो कोणी जिंको, परंतु खेळाचा मात्र नक्कीच विजयी होईल हे मात्र निश्चित. परंतु इथे चांगले मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिली चांगली झुंज दिली होती ती मुसळच्या या ग्रामीण भागातल्या खेळाडूंनी. आणि मी असं म्हणेन की खरोखर जर थोडासा कुठेतरी आणखी पराक्रम किंवा कष्ट अजून घेतले असे मुसळच्या संघाने तर नक्कीच इथे थोडंसं चित्र वेगळे दिसले असते. परंतु नाकी 9 असं मी म्हणेन आणलं होतं ते म्हणजेच अब्दुल कादिर या संघाला. परंतु शेवटच्या क्षणी तो संघ विजयी ठरला होता अब्दुल कादिर हा संघ. परंतु यावेळेला तो संघ इथे लढत देताना यावेळेला त्रिमूर्ती लोटे यांच्या विरुद्ध खेळताना तर 3 षटकांच्या समाप्तीनंतर 32 धावा आहेत धावफलकावर 2 गाड्यांच्या मोबदल्यात. जे प्रेक्षक आपण पाहतोय आज थोडीशी उपस्थिती आपण थोडी जास्त दाखवतोय कारण आज संडे आहे. मी असं म्हणेन की माझा मित्र जो समालोचन प्रदीप विचारे जे मुंबईत करतात तर त्यांचा एक डायलॉग होता, रविवारचा दिवस म्हटलं तर मटन मसाले का दिन, खाने पिणे का दिन. तर अशा वेळेला आनंद लुटताना यावेळेला मात्र इथे खाने पिणे का नाही लेकिन क्रिकेट क्या मजा, क्रिकेट की मेजवानी मी असं म्हणेन की पाहायला मिळते या आवाशीच्या ग्राउंडमध्ये. शिवसेना आवाशी युवसेना यांच्या वतीने जे पद दिले आहेत ते एस के आंबरे व महेश पाळणे यांच्या आवाशी शिवसेना विषय प्रथम दुसरं तिसरं होतं. आपण पाहतोय की प्रथम दुसरं आणि तिसरं चौथं अशी 4 जी बक्षिसं ही जी बहाल केलेली आहेत अर्थातच या स्पर्धेसाठी उपलब्ध ज्यांनी केलेले आहेत ते शिवसेना आवाशी युवा सेना यांच्या वतीने जे पारितोषिक दिलेले आहे ते एस के आंबरे, महेश पालांडे आवाशी शिवसेना व युवा सेना यांच्याकडून
दिलेली गेलेली आहेत तर त्यांचं नक्कीच हार्दिक हार्दिक असं अभिनंदन आणि त्यांचे आभार सुद्धा. कारण फार मोठे आपण पाहतोय जी बक्षिसं आहेत या स्पर्धेला ती अक्षरशः त्यांच्या माध्यमातून उपलब्ध झालेली आहेत तर त्यांचं नक्कीच आम्ही आभारी आहोत आणि अभिनंदन सुद्धा त्यांचं. तर आपण पाहतोय एक चांगली लढत सध्या मैदानामध्ये पाहत. चला लवकरात लवकर मैदानाच्या बाहेर जायचं मित्रांनो, कारण आम्हाला हा सामना लवकरात लवकर संपुष्टात आणायचा आहे. शेवटचं षटक आपण पाहतोय यावेळेला काय स्ट्रोक आहे. ओहो काय सिलेक्शन होतं. मी असं म्हणेन की यावेळेला चेंडूची पार केली, चेंडूला रीड केलं आणि सरळ फिरकाव केला मिड विकेटच्या डोक्यावरून सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी. दिला मिड विकेटच्या डोक्यावरून 6 धावांसाठी. एक खणखणीत षटकार येतो. 38 धावा धावफलकावर यावेळेला दिसत आहेत कारण 4 षटकांचा सामना आहे. मोठा बलाढ्य संघ समोर खेळताना यावेळेला मात्र आपण पाहतोय की निर्धाव चेंडू जरूर येतोय. यावेळेला मिस होतोय. स्विंग आणि मिस असं मी म्हणेन हा चेंडू, कारण एक चांगल्या प्रतीचं चेंडूची फेक केली होती आणि मी सातत्याने सांगतो हा जो गोलंदाज आहे सातत्याने प्रभावित केलं या गोलंदाजाने. खेळमध्ये सुद्धा आपण पाहायला आमदार चषकामध्ये प्रभावित केलं होतं. तोच गोलंदाजी इथे मात्र करताना प्रभावित करतोय यावेळेला. यावेळेला आखुडे टप्प्याचा चेंडू मात्र पाहतोय की शॉर्ट फाईन लेगला जो क्षेत्ररक्षक होता त्याच्या हातामध्ये जरूर आणि स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न केला सज्जादने, परंतु एक जरूर रनआउट होतोय तो म्हणजे 7 आणि 1 धाव मात्र जरूर काउंट होईल. धावसंख्या आहे 39च्या घरामध्ये. 4थं षटक मार्गस्थ असताना आणि जसं कारण ज्याच्यावर गेम अवलंबून आहे, ज्याच्यावर सर्व दारोमदार आहे तो सज्जाद सध्या स्ट्राईकला येण्याचा प्रयत्न केला आणि यशस्वी सुद्धा झाला, परंतु बळी मात्र देतोय तो 7. आणि नक्कीच आपल्या एक संघासाठी जर सुस्थिती किंवा चांगल्या टार्गेट सेट जर करायचा असेल तर त्याला सज्जादला स्ट्राईकला आणणं फार गरजेचं होतं. ते मात्र काम केलंय ते आपला बळी देऊन 7ने. यावेळेला पुन्हा एकदा नवीन फलंदाज मैदानामध्ये आपण पाहतोय. तजामुल आपण पाहतोय नवीन फलंदाज तजामुल. नॉन स्ट्राईकला आहे परंतु स्ट्राईक जी घेतली ती मात्र सज्जादने, कारण अजून उर्वरित 3 चेंडू असतील. 3 चेंडूंमध्ये कसा समाचार घेतोय ते पाहणं गरजेचं असेल कारण डेथ ओव्हर आहे. या चेंडूवर मात्र पाहतोय मोठा स्ट्रोक जरूर येतोय आणि सरळ 6 धावा षटकार. यावेळेला धावसंख्या आहे 45. यावेळेला पुन्हा एक मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर झाला. हवे चेंडू आहे परंतु क्षेत्ररक्षक म्हणजेच गोलंदाज येतोय, झेल खाली आहे, झेल टिपतोय. यावेळेला मात्र सज्जादला त्यावेळेच्या दिशेने परतावायला लागेल आणि धावसंख्या मात्र 45 आहे. 4थं षटक मार्गस्थ असताना यावेळेला एक मोठा हादरा मिळवून देतोय अर्थातच गोलंदाज बाबूची क्षमता आहे बाबूकडे, परंतु एक डेथ ओव्हर आहे. डेथ ओव्हरमध्ये त्याला पाचारण केलं होतं. जरूर 2 षटकार आले परंतु तदनंतर आपण पाहिलं की 2 चेंडू त्यांनी मात्र निर्धाव फेक केले होते आणि या वेळेला मात्र सज्जादला सुद्धा तंबूच्या आसऱ्याला धाडले ते म्हणजेच बाबूने. यावेळेला शेवटचा चेंडू असेल. तर शेवटचा चेंडू असेल. यावेळेला मात्र पाहतोय एक मोठा स्ट्रोक येतोय फाईन लेगच्या डोक्यावरून सरळ सीमारेषा पलीकडे 6 धाव्यांसाठी. डावखुरा फलंदाज आपण पाहतोय मैदानामध्ये
आला होता. हं? तर धावा सुभान आला होता आणि षटकार मारला होता. यावेळेला मात्र धाव फलकावर आपण पाहतोय तब्बल 51 धाव फलकावर 52 धावांचं लक्ष ठेवले 4 षटकांमध्ये आणि या 24 चेंडूंमध्ये 52 धावा कशा करतात ते पाहणं नक्कीच गरजेचं असेल. 2 मिनिटं थांबवतो तुम्हाला सूर्यकांतजी. आयोजक SK आंबरे यांच्या विनंतीला मान देऊन आपण इथे उपस्थित राहिलात आणि आजच्या दिवसाचं धावतो समालोचन आपल्याकडून आम्हाला पाहायला मिळतंय. यासाठी गुंदेगावचे सुपुत्र विनयजी आंबरे यांच्याकडून आपल्याला 2000चं पारितोषिक मिळतंय. मी SK आंबरे यांना विनंती करतो आपण आपल्या शुभ हस्ते सूर्यकांतजी गंभरे यांना हे विनयजीचं एक कौतुक म्हणायला लागेल. आपल्याला हे विनयजीकडून कौतुक केलं जातंय. त्याचबरोबर आमचे मित्र बाळू सनगरे हे आम्ही जेव्हा जेव्हा त्यांना हाक मारतो ते देखील इथे उपस्थित राहतात. त्यांना देखील आमच्या शाखेतर्फे इथे सन्मानित केलं जाते. मी आमचे शाखा प्रमुख अजित आंबरे यांना विनंती करतो आपण देखील त्यांचा यथोचित सन्मान करावा. धन्यवाद. तर नक्कीच आम्ही आभारी आहोत. मी सुद्धा आभारी आहे. या स्पर्धेचे जे आयोजक आहेत त्यांचे सुद्धा आम्ही आभारी मानतो ज्यांनी आम्हाला इथे संधी दिली आणि तसेच माझे मित्र बाळू सन्माननीय आवाशी गावचे आदरणीय सन्माननीय सरपंच राजजी आंबरे यांचं इथे आगमन झालेलं आहे. तर त्यांचं या स्पर्धेच्या निमित्ताने सहर्ष असं स्वागत तसेच त्यांचं यथोचित असा सन्मान मायेची श्वाल आपण पाहतोय देण्यात येते. ते या आयोजक जे आहेत सन्माननीय श्री SK आंबरे यांच्या शुभ हस्ते त्यांचा यथोचित असा सन्मान केला जातोय. तर सुस्वागतम सर. आणि मी पुन्हा येतोय या 4 षटकांसाठी काय घडतंय काय बिघडतंय ऐकवण्यासाठी एक गोड आवाज आपण या आपल्या पंचकृषीतला अर्थात खेड तालुक्यातला बाळू सनगरे यांना मी आमंत्रित करतोय आणि मी तुर्तास सूर्यकांत गंभरे आपली रजा घेतोय. धन्यवाद. धन्यवाद गंभीर सर. छान सुंदर वर्त आपण या ठिकाणी या सामन्याचं दवतास समालोचन केलंय. अगदी मराठी भाषा काय असावी, मराठी भाषेचा गोडवा काय, मराठी भाषेची ताकद काय, मराठी भाषेची ओळख काय हे आपण या ठिकाणी वर्णन केलंय. निश्चितच याचा अभिमान देखील आम्हाला आहे कारण ही शिवसेनेची स्पर्धा आहे. शिवसेनेच्या स्पर्धेमध्ये आदर आहे, शिवसेनेच्या स्पर्धेमध्ये निश्चित मान आहे, सन्मान आहे, प्रतिष्ठा आहे आणि म्हणून ही स्पर्धा मोठी आहे. अर्थातच ही स्पर्धा भगवी स्पर्धा आहे. भगवत चषक 2021ची स्पर्धा आयोजन संयोजन आपण पाहतोय शिवसेना युवासेना शाखा आवाशीच्या माध्यमातून मित्रांनो मोठी स्पर्धा तुमच्यासमोर साकारली जाते आणि नुकतेच आवाशी गावचे प्रथम नागरिक सरपंच महोदय सन्माननीय आदरणीय आमचे मार्गदर्शक राज आंबरे सर यांचं आगमन झाले. सर पुनश्च एकदा आपलं मी मनापासून सहर्ष स्वागत करतो कारण आपल्यासारखे व्यक्तिमत्व खेळाडूच्या मागे आणि खेळाच्या मागे ज्यावेळेस उभे राहतील त्यावेळेस निश्चितच खेळ वाढेल आणि खेळाडू देखील आपल्याला घडताना दिसतील. म्हणून तुम्हाला सर्व आयोजकांचं मी मनापासून स्वागत अभिनंदन धन्यवाद देतो. ज्यामध्ये SK आंबरे सर ज्यांनी काय मेहनत घेतली त्याचबरोबर संजोग आंबरे असतील, अजित आंबरे, सुदर्शन कदम असतील, सचिनप्पा आंबरे असतील, मनोज आंबरे सर असतील की त्यांनी खूप मेहनत घेतली. महेंद्रजी आंबरे सर यांचं विशेष योगदान या स्पर्धेमध्ये पालांडे साहेब यांचं देखील योगदान आहे आणि म्हणून या सर्वांच्या मेहनतीतून परिश्रमातून घडणारी स्पर्धा म्हणजे मित्रांनो लाख बॉलाची स्पर्धा, देखणी स्पर्धा, भगवत चषक 2021 ची स्पर्धा. अर्थातच आवाशीच्या प्रकरणामध्ये म्हणजेच कोकणच्या आतमध्ये सुरू असणारी एक देखणी स्पर्धा लाख बॉलाची प्रतिष्ठेची सन्मानाची शिवसेनेची युवासेनेची स्पर्धा शाखा आवाशीच्या माध्यमातून सुरू असणारी स्पर्धा दुसऱ्या दिवसामध्ये आपण आहोत आणि पुनश्च एकदा तमाम खेळाडू आणि क्रीडा रसिकांचं मी स्वागत करून आपणास घेऊन जातो मैदानाच्या दिशेने. विजयाचं लक्ष अब्दुल कादिर संघासमोर 52 धावांचं लक्ष आणि अर्थातच प्रथम फलंदाजी करताना पहिल्या लोटस संघाकडून एकूण 4 षटकांमध्ये 51 धावा जमवल्यात. विजयासाठी गरज आहे 52 धावांचं लक्ष घेऊन मैदानाच्या आतमध्ये बुद्धत सर जे अनुभवी असा फलंदाज आहे आणि दुसऱ्या बाजूने मागच्या सामन्याचा हिरो हरी डावकुरा फलंदाज हरी नॉस्ट्रायगनला आहे. त्याचबरोबर माजी सरपंच सन्माननीय सुरेशराव आंबरे साहेब यांचं देखील आगमन झाले.
सुरेश राऊत साहेब यांचं देखील आगमन झालं, त्यांचं देखील स्वागत करतोय. स्वॅग से करेंगे स्वागत. मुदस्सरने पहिल्या चेंडूवर दाखवून दिलंय मी चिपळुणातून का आलोय आणि माझ्याकडे टॅलेंट काय. चेंडू सीमा रेखा पार, चौकार. करतो आणि आपणास घेऊन जातो मैदानाच्या दिशेला. अब्दुल कादीर विरुद्ध त्रिमूर्ती लोटेच्या दरम्यानची मोठी लढत आहे. एका संघामध्ये आपण पाहिलं अब्दुल कादीरचा पारंपरिक संघ आहे, मोठा संघ आहे. दरम्यानचा पुढचा चेंडू हानिफचा चेंडू आहे. पुन्हा एकदा फुल टॉस बनवलाय लॉंग ऑफच्या डोक्यावर. पुन्हा एकदा ट्रॅव्हल होतोय सीमारेषेकडे. क्षेत्ररक्षक चेंडू मागे पळतोय आणि अर्थात तोपर्यंत संधी मिळाली मुदस्सर आणि हारीला 2 धावा पळून पूर्ण करायची. व्हेरी गुड रन बिटवीन विकेट. मुदस्सर अँड हारी 2 धावा, 2 धावेनी धावसंख्या झपकन पुढे जाते. धावसंख्या जर पाहिली तर पोहोचते 6 धावांवरती. सुंदर या ठिकाणी सुरुवात करावी लागेल, धमाकेदार सुरुवात मुदस्सरने केली. एका चांगल्या गोलंदाजावर पहिल्या चेंडूवर चौकार खेचलाय. अर्थात हानिफ ह्याच्याकडे देखील चांगली क्षमता आहे आणि त्याच्या चेंडूवर चौकाराने या ठिकाणी खातं उघडलंय. मुदस्सर ऑन स्ट्राईक. नॉन स्ट्राईकरला डावकुरा फलंदाज, आक्रमक फलंदाज 360 डिग्री. हारी नॉन स्ट्राईक. दरम्यानचा यावेळेचा चेंडू पहा, पुन्हा एकदा सुरेख पद्धतीने तटवलाय. यावेळेस मात्र कव्हरवर चेंडू पटकवायचा आहे. चेंडू व्यवस्थित बॅटच्या पट्ट्यात येते. 1 धाव निश्चित या ठिकाणी मुदस्सरच्या खात्यामध्ये जमा होईल. 1 धाव अब्दुल कादीरच्या संघामध्ये जमा होईल. अब्दुल कादीर चिपळूणचा संघ मित्रांनो पारंपरिक संघ एवढ्यासाठी म्हणतोय ज्या संघामध्ये अर्थातच दीपक कासेकर सारखा एक अनुभवी खेळाडू आहे आणि अर्थात त्यामध्ये शोएब सारखा एक तगडा खेळाडू आहे, जऊर आहे, अनेक खेळाडू आहेत. मित्रांनो बापू सुरबे ज्यांनी काय कामगिरी केली होती. अर्थात रायगड संघाला पराभूत करणारा हाच संघ आहे ज्यांनी मागील 15 दिवसापूर्वी झालेल्या शिवसेनेच्या स्पर्धेमध्ये खेडमधल्या लाख बॉलच्या स्पर्धेमध्ये उज्ज्वल कामगिरी केली होती आणि स्पर्धा जिंकली होती. तोच हा शिस्तबद्ध संघ म्हणजेच अब्दुल कादीरचा संघ मैदानावरती या ठिकाणी मात्र उपस्थित असलेल्या खेळाडूंची आणि अर्थातच क्रीडा रसिकांची मनं जिंकतोय. विजयाचं लक्ष 52 धावांचं आहे. षटक क्रमांक पहिला हानिफ गोलंदाजी करतोय. त्रिमूर्ती लोटे संघाचा षटक क्रमांक पहिला घेऊन आला हानिफ. आतापर्यंत धावा जर पाहिल्या धावा जमा होत आहेत 7 धावा. यावेळेचा चेंडू राईट ओव्हर द विकेट डावकुऱ्या हारीसाठी असेल. यावेळेस मात्र स्लोवर चेंडू टाकला होता आणि अर्थात या चेंडूवर मात्र 1 धाव पूर्ण केली हरीने. एका धाबीने खातं उघडल्या हरीचं. 1 धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाते. धावसंख्या पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत धावा झाल्यात 8 धावा. विजयासाठी गरज आहे पूर्ण 52 धावांची. 50 टू विन. 4 षटक 52 धावांचं लक्ष. 3 षटकामध्ये 44 धावांचं उद्दिष्ट पार केलं होतं. याच अब्दुल कादीर संघाने मामा भाजे संघाला पराभूत करत असताना 44 धावांचा पाठलाग केला होता. यशस्वी पाठलाग करणारा संघ म्हणजेच अब्दुल कादीर. मैदानाच्या मध्ये जर पाहिलं तर अर्थातच मुदस्सर स्ट्राईकला, नॉन स्ट्राईकला डावकुरा फलंदाज आहे आणि अर्थातच त्याची फलंदाजी पाहण्यासाठी अर्थातच क्रीडा रसिकांची गर्दी देखील झाली. यावेळेस पहा देखना फटका आहे. चेंडू ट्रॅव्हल होतोय सीमा रेखा पार. अजून एक चौकार. 4 धावा.
थैंक यू। तो फिर एक बार सभी दर्शकों और खिलाड़ी का तहे दिल से स्वागत है टूर्नामेंट के अंदर। देखिए बगबा चल रहा है और बगबे जैसे के अंदर देखिए शिवसेना की तरफ से, शाखा आवास की तरफ से आए हुए सभी दर्शक और खिलाड़ी और मेहमान, इनका सबका मैं स्वागत करता हूँ और विनती कर रहा हूँ सर प्लीज, अपने पास टाइम बहुत कम है और टाइम के साथ चलो, वक्त के साथ चलो। दुनिया के अंदर देखिए सबसे महंगा वक्त होता है, तो वक्त किसके लिए रुकता नहीं, वक्त की गुलाब नहीं, तो वक्त के साथ चलो। और यहाँ पर मैच को शुरू किए। पहले ओवर के अंदर देखिए रन बने, हानिफ ने गेंदबाजी की थी और पहले ओवर के अंदर देखिए कुल मिलाकर रन बने 18 रन बनते हुए जीतने के लिए 52 रन का टारगेट। तो चलिए जल्दी कर प्लीज, इसके बाद और एक मैच यहाँ पर खिलाया जाने वाला है, तो प्लीज देखिए अंपायर भी यहाँ पर इशारा करते हुए प्लीज यहाँ पर मैच शुरू करें प्लीज। तो गेंदबाज करेंगे, गेंदबाज का नाम बताए प्लीज। त्रिपुर्ति लोटे बॉलर से दर्शक असद गोलंदाजी करेल। तो फिर एक बार देखिए वो नंबर दूसरा जगह असद के हाथ में गेंद आती हुई और फिलिप का देखिए बाहर के बल्लेबाज हारी ऑन स्ट्राइक। पहली गेंद राइट राउंड विकेट, हारी के लिए शॉर्ट पिच गेंद। इस बार देखिए खेलना चाहते थे ऑन साइड पर और इस बार देखिए पूरी तरह से बीट हुई, गेंद गए विकेट कीपर। इस बार हानिफ के दस्तारों में बिंदी गेंद, डॉट गेंद। इस बार देखिए संभाल कर खेलना होगा। इस बार देखिए इंजर्ड लग रहे, जो कि ऑन साइड पर खेलने का प्रयास कर रहे थे, पूरे जगह पर घूम गए थे और इस बार देखिए डॉट गेंद आई, बिंदी गेंद आई, तो इसका मतलब कोई बदलाव नहीं। रन की बात का तुरंत बड़े 18 रन पहली ओवर के अंदर देखिए हानिफ ने गेंदबाजी करी थी। आप देखिए आसद गेंदबाजी करते हुए जीतने के लिए पूरे 52 रन बना रहे हैं अब्दुल कादिर के लिए। तो फिर एक बार देखिए अगली गेंद राइट राउंड गेंद। इस बार गेंद हवा में है लेकिन वह कोई खिलाड़ी नहीं, गेंदबाज के सर के ऊपर से गेंद निकल गई थी और इसके ऊपर देखिए रन नहीं आए। कुल मिलाकर 1 रन हरी के खाते में और 1 रन देखिए कुल मिलाकर अब्दुल कादिर के खाते में आता हुआ। रन की बात करें तो 19 रन वो नंबर दूसरा चलता हुआ 4 ओवर के अंदर देखिए जीतने के लिए पूरे 52 रन बना रहे हैं। तो इस बार देखिए फिर एक बार देखिए गेंदबाज करेंगे, गेंदबाज असद जो कि अच्छे गेंदबाज है, त्रिमूर्ति लोटे के लिए इस बार खेल रहे और उनको मौका मिला दूसरा वो डालेगा। तो अगली गेंद इस बार देखिए मुदस्सर जो कि टैलेंटेड खिलाड़ी है और तकनीकी तौर पर स्ट्रांग खिलाड़ी, बीच मैदान के अंदर स्ट्राइक करेंगे मुदस्सर। लास्ट अगर पर देखिए खुलकर खेलने वाले खिलाड़ी, बाहर के खिलाड़ी हरी नॉट स्ट्राइक। तो इस बार देखिए आउटसाइड पर पूरी 4 खिलाड़ी, ऑफसाइड पर 4, ऑन साइड पर 5 खिलाड़ी। अगली गेंद इस बार देखिए इस बार सुंदर शॉट, गेंद गई 1 बाउंस, गेंद बॉल लाइन से बाहर 24 के लिए। के अंदर देखिए 18 बने थे। अगली गेंद इस बार देखिए ऑफ स्टंप के काफी बाहर गेंद। अंपायर नीलेश टेरुमकर साहब ने कहा 2 गेंद, खराब गेंदबाजी इस बार। क्या फ्री हिट? यस, फ्री हिट का मौका मिलेगा मुदस्सर के लिए, मौका मिलता हुआ फ्री हिट का मौका। मुदस्सर जो कि प्राथमिक बल्लेबाज है अब्दुल कादिर के लिए, उनको अब मौका मिलता हुआ ओपन करने का और उनके साथ देखिए बाहर के अच्छे खिलाड़ी है हरी नासेगर पर। फिर एक बार देखिए फ्री हिट का मौका इस गेंद के ऊपर, हो सुंदर शॉट, गेंद गई, खिलाड़ी बने दर्शक, दर्शक बने दीवाने, गेंद बॉल लाइन से बाहर छक्के के लिए। जीरो 30 बनते हुए अभी भी देखिए 22 रन बना रहे हैं। और नंबर दूसरा चलता हुआ असद की गेंद, फिर एक बार देखिए शॉर्ट पिच गेंद, इस बार हवा में है और इसके साथ क्या बल्लेबाज लौट पाएंगे इस गेंद के ऊपर। अच्छी गेंद पैड पर लगकर गेंद गई थी और हवा में थी, तो इसी के कारण बच गए मुदस्सर। रन नहीं आया। रन की बात करें तो 30 रन 30 30 धावा झालेत विजयासाठी 52 धावांचं लक्ष्य. षटक क्रमांक दुसरं या ठिकाणी मैदानात चालू आहे आणि अर्थातच षटक क्रमांक दुसरं असद गोलंदाजी करतोय. राईट टर्न विकेट. यावेळेचा पुढचा चेंडू मुदस्सरसाठी असेल. ऑफस्टंपच्या बाहेर येऊन यावेळेस मात्र भिरकावून दिलाय. चेंडूवर लिहिल्या जातात 6 धावा. षटकार
थँक्यू. 2 षटकांकडे धावा झाली त्या फक्त आणि फक्त 36 धावा विजयासाठी बाबांना धावांचं उद्दिष्ट आहे. मैदानामध्ये सलामीची जोडी अजूनही मैदानामध्ये आहे. काय फलंदाजी करतोय मुदस्सर आणि अर्थातच हरीला अजूनही संधी मिळाली नाही आणि अर्थातच हरीमध्ये मोठी क्षमता आहे. फटके मारण्याची हनीफ पुन्हा एकदा षटक घेऊन आलाय. पहिल्या षटकामध्ये 11 धावा दिल्या होत्या. तो हनीफ राईट बरोबर विकेट. यावेळचा चेंडू हरी ब्रँडेड षटकार. बहुत लंबी गेंद थी. सबसे लंबा छक्का इस टूर्नामेंट का हारी के नाम. अब्दुल कादिर के खाते में रन बने पूरे 43 रन बनते हुए. चला प्लीज वेळ काढू नका. यानंतर अजूनही देखील आपल्या मॅच या ठिकाणी खेळवायचं आहे म्हणून आपल्यास विनंती करतो. ओमळी संघ कर्णधार या ठिकाणी या कॉमेंट्री बॉक्सकडे. ओमळी समजई ओमळी. चला मॅच विजयासाठी लक्ष होतं. 52 धावांचं आतापर्यंत धावा झाल्या. 43 धावा. षटक क्रमांक 3 हनीफ गोलंदाजी करतोय. राईट विकेट. सुलभा चेंडू ब्रँडेड मुदत सर षटकार.